नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करेन. त्याचं कारण असं आहे, आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांची ओळख करून दिल्यानंतर सुमारे 12,000 दर्शकांनी ती नावं समजून घेतलेली आहेत. त्यासोबतच पंचायत समितीच्या सदस्यांची नावंसुद्धा आपण सगळ्यांना कळवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते हे सगळ्यांना सांगितलं आणि त्यावर 5,000 दर्शकांनी आम्हाला ते आवडल्याचं कळवलेलं आहे. मंडळी, काही दर्शकांचं म्हणणं असं होतं की उर्वरित राहिलेले पंचायत समिती सदस्यसुद्धा आम्हाला सांगावेत आणि आपल्या सर्वांचं म्हणणं लक्षात घेऊन ज्या पंचायत समिती सदस्यांचा आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा या आधीच्या एपिसोडमध्ये उल्लेख झाला नव्हता, तो भाग 2मध्ये म्हणजे आता आपण करतो आहोत. विशेष करून सुरुवात करूया अंधुरीपासून. अंधुरे येथे 4 एकंदरीत उमेदवारांची सरशी होती. त्यामध्ये बालाजी गुट्टे अपक्ष होते, ज्ञानदेव कोंडमगिरे होते आणि त्यानंतर शिवसेनेचे व्यंकट हळकर होते, ज्यांना 2,888 मतं मिळाली. पण या सर्वावर कडी करीत अजित पवार काँग्रेस गटाचे सुधीर गुट्टे यांनी 3,705 मतं घेऊन अंधुरी गटातून पंचायत समिती सदस्यत्व प्राप्त केलेलं आहे. त्यानंतर जानवळ गटाचा विचार केला तर जानवळ गटात 4 तुल्यबळ उमेदवार होते. त्यामध्ये मुकुंद जाधव, व्यंकटराव सोनवणे, प्रभावती सूर्यवंशी आणि सावित्रीबाई केदार. तर प्रभावती सूर्यवंशी या काँग्रेसच्या होत्या, त्यांना 2,529 मतं मिळाली. पण त्याहीपेक्षा सावित्रीबाई केदार ज्या अजित पवार काँग्रेस गटाच्या होत्या, त्यांनी 2,867 मतं मिळून जानवळ गटातून पंचायत समिती सदस्यत्व कायम केलेलं आहे. आटोळा गणाचा विचार केला तर आटोळा गणामधून जे 4 तुल्यबळ उमेदवार होते, त्यामध्ये महादेव कांबळे, विश्वनाथ कलवले, महेश कांबळे आणि संतोष कलवले होते. यामध्ये महेश कांबळे हे भाजपकडनं 2,671 मतं त्यांनी घेतलेली आहेत. तर त्यावरही कडी करीत संतोष कलवले यांनी अजित पवार काँग्रेस गटाकडनं 5,492 मतं घेऊन आटोळा गणाचं पंचायत समिती सदस्यत्व हस्तगत केलेलं आहे. त्यानंतर पुढचा गण येतो पानगाव. पानगावमध्ये तुल्यबळ 3 उमेदवार होते आणि ज्याच्यामध्ये रंजना गालफाडे भाजपकडनं होत्या, कल्पना गालफाडे काँग्रेसकडनं होत्या, ज्यांनी 2,294 मतं मिळवली. तर मनसेकडून श्रीदेवी गालफाडे यांनी 3,916 मतं मिळवत विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घातलेली आहे. यानंतर मोठेगाव गणाचा विचार करूया. मोठेगाव गणामध्ये एकंदरीत 3 उमेदवार आणि नोटा यांची चलती राहिली आहे. त्यामध्ये सर्वद्वितीय संतोष चव्हाण हे भाजपेकडनं होते, त्यांनी 3,270 मतं मिळवलेली आहेत. तर 3,382 मतं मिळवून उद्धव जाधव जे काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांनी मोठेगाव गणाचं सदस्यत्व प्राप्त केलेलं आहे. यानंतर पुढचा गण आहे भातागळी. भातागळीमधनं साधारण 3 उमेदवार गतीत होते आणि चौथं नोटाला सुद्धा बऱ्यापैकी मतं पडली आहेत. तर त्यामध्ये सर्वद्वितीय होते उमेश बेदरे जे काँग्रेसकडनं होते, ज्यांना 3,855 मतं मिळाली. पण त्यावरही कडी करीत पांडुरंग बालवाड जे भाजपकडं उभे होते, त्यांनी 5,057 मतं मिळवत भातांगळीमध्ये सर्वाधिक यश मिळवत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातलेली आहे. नंतर पाखरसंगवी गणाचा विचार करता पाखरसंगवी गणामधून नोटा वजा जाता एकूण 3 उमेदवार अग्रगण्य होते. त्यामध्ये सर्वद्वितीय होते भाजपचे उमेश हंडरगुळे, ज्यांनी 2,776 मतं घेतली होती. तर त्यावर कडी करत काँग्रेसच्या अक्षय देशमुखांनी 5,307 मतं घेत पाखरसंगवी गणाचं पंचायत समिती सदस्यत्व लातूरसाठी आपण स्वीकारलं आणि यशपदरात पाडून घेतलं. तांदुळगा गणातून सुचिता गणगे या भाजपच्या उमेदवाराला हरवत 3,960 मतं घेत शरयू गायकवाड ज्या काँग्रेसच्या होत्या, त्यांनी विजय मिळवलेला आहे. यानंतर किनगावचा विचार करता किनगावमधून नोटा वजा जाता 3 उमेदवार उच्च मतं घेणारी होती. त्यामध्ये वंचित, काँग्रेस आणि भाजप. तर काँग्रेसच्या जमुनाबाई मुंडे यांना 2,914 मतं मिळाली. पण त्याहीपेक्षा सर्वाधिक मतं मिळवत 5,213 मतं घेऊन सुरेखा मुंडे या भाजपच्या उमेदवार पंचायत समितीच्या सदस्य घोषित करण्यात आले आहेत. यानंतर झरी बुद्रुक गणामधून एकंदरीत 4 उमेदवार गतीमध्ये होते आणि त्यापैकी अमृता खंदारे या काँग्रेसच्या
ज्यांनी 3,365 मतं घेतली होती त्याहीपेक्षा अजित पवार काँग्रेस गटाच्या मनीषा जाधव यांनी 3,712 मतं घेऊन विजयाची माळ आपल्या गळामध्ये घेतलेली आहे. यानंतर वडवळ नागनाथचा विचार करूया. वडवळ नागनाथमध्ये एकंदरीत नोटा वजा जाता साधारणपणे 3 उमेदवार गतीमध्ये होते आणि या 3 उमेदवाराचा विचार करता मीराबाई कसबे यांनी शरद पवार काँग्रेस गटाकडनं 5,388 मतं घेऊन गंगूबाई कसबे या भाजपच्या उमेदवाराला हरवत विजय मिळवलेला आहे. कोष्टगाव गणातून जयश्री डोंगरे या भाजपकडनं उभ्या होत्या, त्यांना 2,319 मतं मिळाली होती. तर मोनिका सूर्यवंशी यांनी मनसेकडून आपलं तिकीट मिळवत 2,889 मतं मिळवत मोनिका सूर्यवंशी या विजयी ठरल्या आहेत. पोहरेगाव गणाचा विचार करता नोटा वजा जाता 3 उमेदवार हे एकंदरीत सर्वाधिक मतं मिळवणारे होते. त्यापैकी द्वितीय क्रमांकावर होते भाजपचे आकाश भुतके ज्यांना 4,564 मतं मिळाली आणि त्यापेक्षा 250 मतं अधिक मिळवत तात्याराव वाघमारेने काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मिळवून 4,819 मतावर विजय प्राप्त केलेला आहे. बोरीगणाचा विचार करता एकंदरीत सिंधुताई खुर्दळे ज्या भाजपकडनं होत्या त्यांनी 5,197 मतं घेऊन काँग्रेसच्या शोभा बर्चे ज्यांना 3,122 मतं मिळाली त्यांना हरवत विजयाची माळ प्राप्त केलेली आहे. हरंगुळ गणाचा विचार करता एकंदरीत 4 उमेदवार चांगल्या मताने गतीमध्ये होते. त्यापैकी भाजपच्या प्रशांत खोबरे यांना 2,845 मतं मिळाली, पण त्यापेक्षा सुमारे 700 मतं अधिक मिळवत काँग्रेसचे सत्यनारायण पाटील यांनी 3,588 मतं मिळवून विजय प्राप्त केलेला आहे. गादवड गणाचा विचार करता नोटा वजा जाता एकूण 3 उमेदवार हे सर्वाधिक मतं मिळवणारे होते. त्यापैकी सर्वद्वितीय होते बाबासाहेब भिसे जे भाजपकडनं उमेदवार होते आणि त्यांना 3,590 मतं मिळाली होती. परंतु काँग्रेसच्या महेश चव्हाण यांनी 4,554 मतं घेऊन गादवड पंचायत समिती सदस्य म्हणून आपले नाव घोषित केलेलं आहे. मुरुड बुद्रुक 1 मधून अंशकित गायकवाड हे अजित पवार गटाचे उमेदवार होते ज्यांना 3,206 मतं मिळाली आणि त्याखालोखाल उद्धव चव्हाण भाजपचे 1,876 मतं त्यांना मिळाली होती. म्हणजेच अंशकित गायकवाड यांनी उद्धव चव्हाणांना हरवत मुरुड बुद्रुक 1 मधून पंचायत समिती सदस्यत्व कायम राखलेलं आहे. त्यासोबत हरंगुळ खुर्दमधून एकूण 4 उमेदवार मत मिळवणारे होते. तर त्यापैकी सर्वद्वितीय होते भाजपचे किरण रोंगे ज्यांना 3,605 मतं मिळाली होती. त्याहीपेक्षा काँग्रेसचे विलास उफाडे यांनी 5,027 मतं मिळवीत हरंगुळ खुर्दच्या वतीनं पंचायत समिती सदस्य म्हणून विजयाची माळ स्वतः घेतलेली आहे. महाराणा प्रतापनगरमधून वेगवेगळ्या उमेदवारापैकी 2 उमेदवार पुढे होते, पण सर्वाधिक मतं मिळवत प्रिया उफाडे यांनी 3,842 मतं मिळवत महाराणा प्रतापनगरमधून विजयाची माळ गळ्यात घालत पंचायत समिती सदस्यत्व यावर नाव लिहिलं आहे. निवाडा गणातून विचार करता निवाड्यामध्ये नोटा वजा जाता 3 उमेदवार यांनी बऱ्यापैकी मतं मिळवलेली आहेत, पण त्यात सर्वाधिक मतं मिळालेली आहेत बालाजी गोटके जे काँग्रेसचे आहेत आणि त्यांनी 5,147 मतं मिळवली. तर त्यांच्या खालोखाल स्पर्धा करीत अपयश मिळालेले विष्णू गोरे जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 4,035 मतापर्यंत मजल मारता आलेली आहे. कारेपूर गणाचा विचार करता एकंदरीत 2 नावं सगळ्यांच्या समोर होती. त्यापैकी काँग्रेसच्या संगीता काळे यांना 3,859 मतं मिळालेली आहेत, तर भाजपच्या अंजली काळे यांना 4,509 मतं मिळून कारेपूर गणाचं प्रतिनिधित्व करीत पंचायत समिती सदस्यत्व मिळवता आलेलं आहे. अष्टागणाचा विचार करता एकूण 4 महिला या स्पर्धेत होत्या, पण त्यापैकी शिवसेना काँग्रेस सोडून द्वितीय क्रमांकावर असलेले अजित पवार काँग्रेस गटाच्या उषा गायकवाड यांना 3,434 मतं मिळाली होती, पण त्याहीपेक्षा अधिक सुमारे 450 मतं जास्त मिळवून 3,818 मतं मिळवून भाजपच्या विजयमाला शेळके या विजयी ठरलेल्या आहेत. यानंतर चापोली गणाचा विचार करता चापोली गणामधून 4 उमेदवार यांची चांगली टस्सल झाली. त्यामध्ये मुसद्दीक देशमुख काँग्रेसचे 1,036, निलेश मद्रेवार उबाटाचे 1,616, द्वितीय क्रमांकावर होते काशीनाथ होनराव जे भाजपकडनं 2,185 मतं होते. पण या सर्वावर कडी करत अजित पवार काँग्रेस गटाच्या गजानन होनराव यांनी 3,302 मतं घेत
विजयाची माळ आपल्या गळ्यात घेतलेली आहे. यानंतर धानोरा गडाचा विचार करता नोटा वजा जाता 2 उमेदवार महिला होत्या. त्यापैकी काँग्रेसच्या आनंद पगडले यांना 2,823 मतं मिळाली, तर सर्वाधिक मतं घेऊन भाजपच्या अयोध्या केंद्रे या यशस्वी ठरल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती गणातील विजयी उमेदवाराचा विचार करता आता उर्वरित काही उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यांचा आपण धावता आढावा घेऊया. मुरुड बुद्रुक 2 मधून सुचिता अंधारे या अजित पवार काँग्रेस गटाकडनं 2,176 मतं घेऊन विजयी ठरल्या. लोदगा गणातून पंचफुलाबाई घोडके या उभाटाकडनं 4,181 मतं घेऊन यशस्वी ठरले आहेत. कार्ला गणातून भाजपचे उमेदवार राम बिराजदार यांनी 4,160 मतं घेत विजय मिळवला आहे. उजनी गणाचा विचार करता शिवराज राठोड यांनी भाजपकडनं 2,676 मतं मिळवत पंचायत समिती सदस्यत्वावर आपलं नाव लिहिलं आहे. तुंगी बुद्रुकमधून दशरथ सरजे यांना हरवत भाजपच्या परमेश्वर लांडगे यांनी 3,212 मतं मिळवत सदस्यत्व मिळवलं आहे. किल्लारी गणातून अपक्ष भाजप आणि काँग्रेसच्या 3 उमेदवाराला धूळ चारत अपक्षचे जयपाल भोसले यांनी 2,529 मतं मिळवत पंचायत समिती सदस्यावर आपलं नाव लिहिले आहे. निवळी येथील उमेदवारापैकी विचार केला तर निवळी गणातून अमोल देडे हे काँग्रेसकडून 3,968 मतांनी विजयी झाले आहेत. हासेगावचा विचार करता भाजपकडून तिकीट मिळालेले विलास साळुंखे यांनी 5,044 मतं मिळवत लालासाहेब साळुंखे उभाटाचे यांना हरवत विजयाची माळ आपल्या गळ्यात घेतलेली आहे. लांबजना गणातून विचार करता अंजुम बी कारभारी या काँग्रेसच्या होत्या. त्यांनी 3,819 मतावर विजय मिळवलेला आहे. शिवलीमधून भाजपचे प्रणिता साठे यांनी 3,199 मतं मिळवून विजय मिळवला आहे. मातोळ्यामधून वैशाली घोडके या काँग्रेसच्या 4,847 मतं मिळवत विजय मिळवला आहे. तळणीमधून अभिजित देशमुख यांनी काँग्रेसकडून 3,125 मतं मिळवत विजय मिळवलेला आहे. मंडळी, ज्या वेळेला आपण गतीने नाव सांगतो त्यावेळेला पक्षाचा उल्लेख व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. चिंचोली बल्लाळमधून सुनंद स्वामी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर 3,619 मतं घेऊन विजयी ठरल्या. अलमल्यामधून भाजपच्या तिकिटावर लढलेल्या गंगाबाई कोदळीकर यांना 3,088 मतं मिळाल्या आणि त्या यशस्वी ठरल्या. नागरसोग्यामधून काँग्रेसच्या भाग्यश्री सूर्यवंशी यांना हरवत सुकेशना जाधव यांनी भाजपकडनं उभ्या राहून 4,374 मतात यश मिळवलं आणि त्या विजयी ठरल्या. आशिव गणातून भाजपचे समाधान कांबळे यांनी 3,636 मतं मिळवत विजय मिळवला. नांदुर्गा गणातून अमोल पाटील जो भाजपचे होते त्यांनी 3,736 मतं मिळवत नजीकचे सहकारी निलेश काकडे जे काँग्रेसचे होते त्यांना हरवत विजय पक्का केला. एकुरग्यामधून भाजपच्या स्वाती घोटे यांना हरवत पूजा ढगे यांनी काँग्रेसकडून 4,442 मतं मिळवत विजय मिळवला. याकतपूरमधून बालिका पाटील ज्या काँग्रेसच्या होत्या त्या 2,404 मतावर समाधान मानावं लागलं. त्याहीपेक्षा कमी मतं होती बालिकाबाई गुळे आणि ज्या अजित पवार गटाकडे होत्या त्यांना होते 1,994 मतं. पण एकाच नावाच्या 3ऱ्या उमेदवार ज्या बालिका स्वामी होत्या त्यांनी भाजपकडनं तिकीट मिळवलं होतं आणि 3,214 मतं मिळवत याकतपूर गणातून त्या विजयी ठरल्या. बाधा गणातून ज्यांना विजय मिळाला आहे ते किशोर जंजावळे काँग्रेस गटाकडनं होते आणि आता काँग्रेस पक्षाकडनं उभे राहून त्यांनी 4,524 मतं मिळवत विजय पक्का केलेला आहे. अंकोलीचा विचार करता अंकोलीमधून गुरुनाथ गवळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उभं राहून 3,456 मतं मिळवत विजय मिळवला. खरोशामधून शीतल फावडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उभं राहून 3,675 मतं मिळवत आपल्या विजयाची माळ आपल्या गळ्यात घातलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचे उमेदवार आहेत जे बोरफळ गणामधून उभे होते. काँग्रेसच्या भैरवी कदम यांना 3,108 मतं होती, तर अपक्षच्या छायाबाई जाधव यांना 266. या सर्वावर कडी करत विशेष करून भाजपच्या भाग्यश्री श्रीकृष्ण साळुंखे यांनी 4,224 मतं मिळवत पंचायत समिती सदस्यावर आपलं नाव लिहिलेलं आहे. त्यांचे अभिनंदन. मंडळी, तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली निश्चितपणे आमच्या संदेश बॉक्समध्ये कळवा. आम्ही तुमचं अभिनंदन करू. आणि हो, अजून एक कृपया लक्षात ठेवा, अशी सुंदर माहिती मिळवण्यासाठी आणि नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सातत्यानं सबस्क्राईब केल्यावर सुद्धा लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.